नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। हमारे साथ में है दिनेश बुब, जो आने वाली लोकसभा के चुनाव में प्रत्याशी बनने के इच्छुक है। हालांकि सीट यूपी में है, यूपी के तरफ से कांग्रेस का बहुत ज़्यादा जोर है। कांग्रेस ने अपना उम्मीदवार भी बलवंत वानखेड़े के नाम से सामने नाम प्रस्तुत किया है। अमरावती की माजी पालक मंत्री यशोमती ताई ठाकुर बलवंत वानखेड़े के लिए कांग्रेस की तरफ से टिकट के लिए जोर मिला रही है और दिनेश बुब शिवसेना से, शिवसेना के कोटे से सीट मिलनी चाहिए, ऐसा इनका दावा है। और इस दावे में कितना दम है और क्यों सीट यहाँ पे शिवसेना को जानी चाहिए, कांग्रेस को क्यों नहीं जानी चाहिए, और दिनेश बुब लोकसभा का चुनाव क्यों लड़ना चाहते जानते हैं दिनेश जी। दिनेश बाबू नमस्कार। नमस्कार। चर्चा तो पिछले टर्म से ही थी कि आप लोकसभा का चुनाव लड़ोगे, लेकिन पिछली बार यहाँ पे शिवसेना के तरफ से आनंदराव जी अड़सुल थे, तो शायद उस समय टिकट का नहीं हुआ। लेकिन अब आनंदराव जी अड़सुल शिंदे सेना में चलेगा और शिवसेना के पास में अभी उम्मीदवार के रूप में यदि उनको होना तो आपका नाम सामने आ रहा है। तो क्या लगता है युति की सीट शिवसेना को छूटेंगी? मराठीत बोलू? हाँ, मराठी। मुळात विषय असा आहे की ही जागा परंपरागत 91 पासून शिवसेनेची आहे आणि 91ला सन्मान्य प्रकाशभाऊ भारसाकडे उमेदवार होते। 96 साली अनंत गुळे, डायरेक्ट त्याच्यानंतर 2009ला आनंदरावजी अडसूळ। मागच्या एक निवडणुकीचा अपवाद वगळता आणि मध्यंतरी एक 8-9 महिन्याची कारकीर्द, हा अपवाद वगळता सलग शिवसेनेचेच खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे। म्हणून मुळात हा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडेच आहे। काँग्रेस आमचा मित्रपक्ष आहे। बळवंतभाऊ वानखेडे आमचे चांगले घनिष्ठ मित्र आहे। जर काँग्रेसच्या कोट्यात गेली तर सगळे शिवसैनिक प्रामाणिकपणे त्यांचं काम करतील, युतीचं पूर्ण काम होणार। आणि जर शिवसेनेकडे आली तर शिवसेनेचंही सर्व काँग्रेसजन काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। बळवंतभाऊ वानखेडेंना आम्ही आमचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे या ठिकाणचा, त्या गणेशोत्सव मंडळाचं सर्वांनी एकमताने त्यांना यंदाच्या गणेशोत्सवाचं अध्यक्षसुद्धा केलं होतं। राजकमल चौकातली जी हजारोंच्या उपस्थितीमध्ये महाआरती होते त्याचे मुख्य यजमान बळवंतभाऊ होते आणि अतिशय चांगले संबंध आहे त्यांच्याशी। महत्त्वाचा विषय असा आहे की जर शिवसेनेला जर ही सीट मिळाली तर माझी उमेदवारी प्रबळ आहे आणि काँग्रेसमध्ये गेली तर बळवंतभाऊ वानखेडेंची उमेदवारी प्रबळ आहे। आता वरिष्ठांचं काय निर्णय होतं, कारण का ही नैसर्गिक म्हणजे पूर्वापारची युती नाही आहे। काँग्रेसच्या सोबत मित्रपक्ष म्हणून ही पहिलीच लोकसभा आहे। यात अनेक फॅक्ट्स असतात। आम्ही तर वार्डाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा सीटा वाटप करतो तेव्हा असंख्य पेच प्रसंग येतात। ही तर मोठी निवडणूक आहे, म्हणून जे होईल त्याला फेस करू। आपने पिछला चुनाव नगर सेवक का लड़ा, आप नगर सेवक रहे, एक नगर सेवक का एक दायरा सीमित हो, आप सीधी लोकसभा पे अपनी उड़ान मार रहे हो। इतना बड़ा व्याप्त मतदार क्षेत्र, आप कैसे उसको देखते हो? क्योंकि आपका शहरी क्षेत्र में पूरा जो पकड़ है शहरी क्षेत्र में और महानगर पालिका में, इसमें पूरे जिले का आपको प्रतिनिधित्व करना है। सगळ्यात पहिला विषय असा आहे की मी जवळपास 1985-86 पासून शिवसेनेचं काम करत आहे। अत्यंत किशोरवयीन होतो तेव्हापासून, आणि 2000 सालाच्या अगोदर मी संबंध ग्रामीण भागातच काम केलं आहे, भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने। दुसरा विषय, या जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेच्या क्षेत्रानिशी जर विचार केला तर मी नेटिव्ह माझा गावच मेळघाट मतदारसंघात आहे। मी दर्यापूर मतदारसंघातून विधानसभा लढवली आहे आणि त्या ठिकाणी एक आमचा खटला असतपूर या गावामध्ये राहतो। भातकुली हे माझ्या आजोळ आहे, आईचं गाव आहे। बडनेरा मतदारसंघात, बडनेरा शहरामध्ये आमची पूर्ण कौटुंबिक शेतीवाडी आहे। अमरावती शहर हे माझं आयुष्य गेलं आहे, या ठिकाणी 4 टर्म मी नगरसेवक आहो। तिवसा मतदारसंघामध्ये माझी सासरवाडी आहे। आणि ग्रामीण भागात शिवसेना पक्ष बांधणीच्या संदर्भात असं एकही गाव नसेल ज्या ठिकाणी मी गेलो नाही, परिचय नाही कुठं ना कुठं। आणि मी जो आमच्या रक्तदानाची म्हणा, रुग्णसेवेचा म्हणा
किंवा ज्या दैनंदिन आम्ही लोकांच्या कामात पडतो, तर गावखेड्यातले प्रत्येक गावातल्या व्यक्तींशी आमचा सकारात्मक दृष्टिकोनातून संबंध आलेला आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा गेल्या 17-18 वर्षापासून उपक्रम सुरू आहे. 2018पर्यंत आमच्या 1 लाख शस्त्रक्रिया आम्ही पूर्ण केल्या आहे. काही सावंगी मेघेला केल्या, काही नागपूरला केल्या, काही कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्रामला केल्या, काही अमरावतीला आताही सुरू आहे. या माध्यमातून असंख्य रुग्णांच्या मदतीसाठी मी माझी सहकारी सगळे त्याच्यामध्ये झटत असतात. नगरसेवक एक सेवेचं पद आहे. लोकलमध्ये काही दुसरं ऑप्शन नाही नसल्यामुळे नगरसेवकाची निवडणूक लढवत असतो. 2014 म्हणजे आजपासून 10 वर्ष अगोदर मी दर्यापूरला विधानसभा लढवली होती. त्याचे राजकीय कारणं वेगळे होते, परंतु जिल्हा पातळीवर अनेक लोकांशी संबंध आलेले आहे. सर्व राजकीय पक्षांशी सलोख्याचे संबंध आहे. त्याच्यामुळे लोकसभा लढवणं हा काही खूप वेगळा विषय आहे असं मला वाटत नाही. कारण का अनंतराव गुढे यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सक्रिय होतो. पक्षात नसतानासुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या निमंत्रणावरून आनंदरावजी अडसूळ यांचं प्रत्येक निवडणुकीत काम केलं आहे. ही गोष्ट वेगळी, निवडणूक झाल्याबरोबर बाजूला काढल्या गेलो हा भाग वेगळा. परंतु असं लोकसभेचा बराच अभ्यास आहे आणि कामही मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. यानी शिवसेना ने जो जिले की पूरी जिम्मेदारी आपके ऊपर थी, उस समय के जो संपर्क आपके पूरे जिले में, शिवसेना के नाते आपके पूरे जिले में संपर्क है, और इसलिए पूरा मतदार संघ आपके लिए कोई नया नहीं है, ऐसा आपका कहना कि पूरा का पूरा जो है हर जगह कार्यकर्ता जैसे है ही पूरे लेकिन अभी आने वाला जो चुनाव निश्चित रूप से आपकी जो भी लड़ाई होगी मोदी के उम्मीदवार के खिलाफ होगी. ये उम्मीदवार कौन रहेगा ये अभी हम नहीं बता सकते, ना आप भी बता सकते, क्योंकि कल तारीख है, तारीख के बाद में क्या निर्णय होता है और बीजेपी किसको अपना समर्थन देती है, कौन अपना उम्मीदवार रखती है. लेकिन आपका सीधा जो भी फाइट हो गया जिससे आपका प्रतिस्पर्धी रहेगा वो मोदी के समर्थन वाला रहेगा. अब ऐसी परिस्थिति में आज का युवा वर्ग, यानी आप समझो कि 1995 के बाद में जिनकी भी पैदाइश हुई है, जो भी आज 25-30 साल के, पूरा वर्ग आज मोदी के तरफ झुकता हुआ दिखाई दे रहा है. आप भी जय श्री राम और हिंदुत्व का पूरा इतने सालों से हम प्रचार करते हुए देख रहे हैं. वो भी हिंदुत्व की लड़ाई, आपकी भी लड़ाई. इस ऐसे में आप मतदाताओं को अपनी तरफ कैसे आकर्षित करोगे? विषय असा आहे चंदू भाऊ, एक तर हिंदुत्व हे दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणण्याचा विषय आहे, राजकारणाचा तर अजिबात नाही आहे. आणि आमचं हिंदुत्व हे माणसांना जोडणारं हिंदुत्व आहे. 2 समाजामध्ये तात्पुरती दुफळी निर्माण करायची, आपलं काम झालं आणि त्याला सोडून द्यायचं. समाजामध्ये तुमच्या कुठल्या कृतीनं काय संदेश जातो हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. आमचं हिंदुत्वाचं एक छोटंसं उदाहरण देतो. अमरावती शहरामध्ये हे घडलेलं आहे. शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करायची होती 2022-23 या कालखंडामध्ये. त्या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेसाठी त्या परिसरातील दर्गा ही जवळपास अनिश्चित कालासाठी बंद करण्याची पाळी आली आणि कुठल्याही आळ्यावेळे शहरामध्ये कोणाला माहिती झाली नाही, इतक्या स्मूथली तो विषय पार पडला. 12 महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणीहून हटवण्यात आला आणि 11 महिने त्या ठिकाणची दर्गा बंद होती. एखाद्या राजकीय व्यक्तीला किंवा पक्षाला पोळी भाजायचं राहिलं असतं तर या गोष्टीचा बाऊ केला असता, गावामध्ये वेगळा मेसेज गेला असता. काही सकारात्मक संदेशही गावामध्ये गेले पाहिजे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 11 महिने ज्याच्यावर तिच्या मुजावर लोकांची रोजीरोटी आहे ती बंद राहते. हे आमचं हिंदुत्व आहे की त्याच्या पायी आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा शांततेने निर्विवाद पद्धतीने कसा बसवता येईल या दृष्टिकोनातून काम करणारं आमचं हिंदुत्व आहे. ना की त्या गोष्टीचा काथ्याकूट करावा, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करावी आणि त्याच्यातून काहीतरी पदरी पाडून घ्यायचा. आज तुम्ही विचारलं म्हणून मी हा विषय काढला, नाही तर सहसा हा विषय आम्ही काढत नाही. त्या लोकांचं मोठेपण आहे, ज्या ठिकाणी वॉकिंगला तिथे हजारो लोक येतात, त्या लोकांचं मोठेपण आहे की त्या गोष्टीला सहकार्य केलं सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एकटं माझं श्रेय नाही किंवा कोणाचं नाही, या गोष्टीला शिवटेकडीच्या विकासासाठी त्याचं रुतबा कायम ठेवण्यासाठी
सर्वच पक्षाचे लोक झटतात. काँग्रेसचे, भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेचे, इतरही पक्षाचे सगळे लोक त्याच्यासाठी कुठलाही अभिनिवेश, कुठलाही प्रभाव न बाळगता त्यासाठी झटतात. हे आमचं हिंदुत्व आहे. आता जसं लोकांनी आम्हाला पाहिलं आहे, लोक आमच्या आचरणाला स्वीकारतील किंवा नकारतील, याच्यापेक्षा जास्त काय होईल. काम करायची आमची जी पद्धत आहे, हिंदुत्वाचंच काम केलं आम्ही, फक्त पद्धत आमची थोडीशी वेगळी आहे. जैसे मैंने आपको बताया कि आप नगर सेवक से सीधा खासदार पर उड़ान रहे, आपको क्यों लगता कि आप खासदार बनकर अच्छा काम कर सकते हैं? हे पहा, मी गेल्या 20 वर्षापासून महापालिकेत आहे. महापालिकेमध्ये ज्यांच्या शिवाय महापालिका चालूच शकत नाही असे 4-5 नावं सांगतो. विलासभाऊ इंगोले, बबलूभाऊ शेखावत, दिगंबर ढाके आज नाही आहे आपल्या ह्याच्यात, मिलिंदभाऊ चिमोटेसारखे लोक, त्याच्यानं तुषारभाऊ भारती आता 2 टर्मपासून आहे, प्रकाश बनसोड आहे. हे लोक अत्यंत अभ्यासू आणि झोकून देणारे. चेतन पवार आहे, त्याच्यामध्ये प्रशांत वानखडे, डॉक्टर तायडे आहे, सर्व पक्षाचे आहे, सलीम बेग आहे, अनेक लोक आहे. परंतु या लोकांच्या सोबत किंवा लहानात लहान अतिशय ज्युनियर नगरसेवक असो, या सगळ्यांच्या सोबत राहून मी एक वेगळ्या अनुषंगाने काम केलं आहे. आम्ही केलं आहे, शाळा आजारी पडल्या आहे महापालिकेच्या शिक्षकांना गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळते, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना गुणवत्तेच्या आधारावर नोकरी मिळते आणि या गुणवान शिक्षकांना विद्यार्थी मिळत नाही, लक्षात घ्या. आणि खाजगी शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना मेरिट हाच एकमेव क्रायटेरिया नसतो, बाकीसुद्धा क्रायटेरिया असतात. त्या लोकांना विद्यार्थी मिळतात. याच्यातून सुवर्णमध्ये काय काढलं आम्ही की याचा विश्वास कसा संपादन करता येईल लोकांचा आणि पालकांचा, त्या अनुषंगाने आम्ही सेवाभावी संस्थांना आणून त्याची एक पॉलिसी बनवली. 10 वर्षापासून अमरावती शहराच्या 3 शाळा विविध संस्थांना देऊन त्याच्या पटसंख्येमध्ये चौपटीचा फरक पडला. आज गुणवान शिक्षकांना विद्यार्थी मिळू लागले आणि विद्यार्थ्यांना गुणवान शिक्षकांचं मार्गदर्शन मिळू लागलं. अशा पद्धतीचं काम आम्ही शहरामध्ये केलेलं आहे. अमरावतीमध्येच नव्हे तर हा जगातील सगळ्यात मोठा विषय आहे स्ट्रीट वेंडर, पथविक्रेते. या पथविक्रेत्यांना सामान्यतः अरे हमारे सामने गाड़ी लगा दिया, अरे हमारे को ट्रैफिक को तकलीफ है, या अनुषंगानंच पाहिल्या जाते. हे पथविक्रेता शहराची, जिल्ह्याची नव्हे तर राष्ट्र निर्मितीसाठी किती उपयोगाचे आहे याची पॉलिसी मी आणि ॲडव्होकेट राहुल ओगले, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त, यांनी एक पॉलिसी ड्रॉ केली. त्याच्यावर जवळपास 10 वर्ष मेहनत घेतली. 10,000 लोकांशी आम्ही चर्चा केली त्याच्यावर आणि ती पॉलिसी शासनाला, केंद्र शासनाला प्रत्येक ठिकाणी पाठवली आणि 2014चा जो कायदा आहे स्ट्रीट वेंडिंगच्या साठी पथविक्रेता अधिनियम, त्यामध्ये असलेल्या तरतुदींचा पुरेपूर वापर करून आम्ही गुड सप्लाय सिस्टीम आणि स्ट्रीट वेंडिंग याच्याबद्दल एक पेटंट बनवलं आणि युनिव्हर्सल पेटंट त्याचं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही करायचं आहे. त्या सिस्टीममध्ये आमच्या संकल्पनेतून त्याचा जर योग्य वापर केला तर जवळपास अमरावतीमध्ये शहरामध्ये 15,000 कुटुंबियांना रोजगार मिळेल. एक पहिला फायदा. 15,000 बेशिस्त लोक एका सिस्टीमच्या खाली येतील. शासनाला, प्रशासनाला 15,000 लोक रस्त्यावर त्यांचे नाक, कान, डोळे म्हणून उपलब्ध राहतील आणि या 15,000 लोकांचं स्टेटस वाढेल. हे लायसन्सधारक स्ट्रीट वेंडर राहतील. दुसरा फायदा असा आहे की या 15,000 आउटलेट्सवर तुमच्याकडे जो शेतमाल आहे त्याच्या डिस्ट्रीब्युशनची एक चेन तयार होईल. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. कुठे शेतमाल जास्त आहे, कमी आहे याचं नियोजन महापालिका करू शकते आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. भूमिपुत्रांना अशा प्रकारची बाजारपेठ शहरामध्ये आपल्या जवळच्या जिल्हा मुख्यालयामध्ये मिळू शकते आणि हा विषय तालुका मुख्यालयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. हा विषय नगरपालिका, नगरपंचायत आणि मोठ्या ग्रामपंचायतीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. हे जे त्याचे फायदे मी सांगितले हे फक्त 10% फायदे आहे.
याचे 90% फायदे हे जर बोलायचे असले तर किमान 2 तासाचा अवधी त्याला लागेल. परंतु जर मी आणि मला सेवेची जर संधी मिळाली तर याचा फायदा अमरावती जिल्ह्याला असा होईल की पेटंट माझ्या नावाने आहे. याची जी रॉयल्टी मिळेल, विविध राज्याला, विविध देशांना याचं अनुकरण करणं काळाची गरज होणार आहे. त्याची जी रॉयल्टी आहे ती आपण जिल्ह्याच्या विकासाकरता वापरू शकतो. ती साधीसुधी राहणार नाही, हजारो कोटीमध्ये ती रॉयल्टी राहणार आहे. आज हा स्ट्रीट वेंडर कोणाला पैसे न देता व्यवसाय करत आहे का, याचं उत्तर आहे नाही. आणि याचं उत्पन्न सोसायटीला किंवा कॉर्पोरेशनला किंवा गव्हर्नमेंटला मिळत आहे का, याचं सुद्धा उत्तर आहे नाही. परंतु कोणाला तो पैसे देत आहे, बरोबर आहे. यातून सुवर्णबद्ध फक्त त्या कायद्याच्या तरतुदीचा योग्य वापर करून जर केला तर स्ट्रीट वेंडरची जी पॉलिसी आहे ती पूर्ण जगाला अनुकरणीय राहील असा माझा दावा है. मेरे ख्याल से शायद 5-7 साल से आप इस पे वर्क 10 साल से वर्क कर रहे हैं. एग्जीक्यूट कब होगी आपने? एग्जीक्यूट जब तक मेरे को वाइस नहीं मिलेगा, जोपर्यंत मला प्रॉपर प्लॅटफॉर्मवर हा विषय मांडायची, त्याचा पाठपुरावा करण्याची संधी शासकीय पावर चाहिए आपके पास. बिल्कुल. जब तक का खासदार आमदार जोपर्यंत खासदार आमदार असं पद मिळत नाही तोपर्यंत याच्यातून असं समजून घ्या तुम्ही की कोट्यावधी लोकांना फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं होईल का रस्त्यावर जे बेशिस्ती दिसते, अरेला कार्य बोलण्याची, हे सगळे लोक जबाबदार होतील. त्याने किरण कुलकर्णी नावाचे DM होते, डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांच्यासोबत 3 मीटिंग झाल्या. त्यांनी तत्वतः ही पॉलिसी स्वीकारली. कालांतराने मान्य उद्धवजी पदउतार झाले, त्याच्यामुळे तो विषय राहिला. जर याच्यामध्ये जर व्यवस्थित इच्छाशक्ती असली तर मुंबईसारख्या शहरापासून तर अगदी तिवसा, मोजरी, भातकुलीसारख्या लहान शहरांपर्यंत सगळ्या ठिकाणी सिस्टमॅटिक काम होऊ शकतो. त्याच्यामध्ये राष्ट्राच्या उभारणीमध्ये एक शिस्तप्रिय अशी कम्युनिटी त्याच्यामधून तयार होईल. याच्यामध्ये जातीपाती धर्माचा काही विषय नाही. याच्यामध्ये सामान्य माणूस हा घटक, सामान्य माणसाला लागणाऱ्या सोयीसुविधा त्या किती प्रॉपरली वापरल्या जातात, किती प्रॉपरली त्याच्यावर अंमलबजावणी होते आणि लोकांना किती सहज सुंदर पद्धतीने कमीत कमी एफर्ट्स घेऊन त्यांना रोजच्या दैनंदिन वापराच्या चीजवस्तू मिळतील. त्याच्यानंतर आर्ट फ्रॉम स्क्रॅप ही संकल्पना माझी रजिस्टर झाली आहे. मशिनरीज मॅनेजमेंटची ही संकल्पना ही सुद्धा पेटंटाईज झालेली आहे. कदाचित राजकीय सामाजिक क्षेत्रातला मी पहिला व्यक्ती असेल ज्याचे 3 आयडियाज या जागतिक पातळीवर रजिस्टर झाल्या आहे आणि 3 आयडियाज पाइपलाइन आहे. क्योंकि महानगर पालिका में रहते रहते आपको जो कुछ क्रिएटिविटी लगी, ऐसा करने से अच्छा हो सकता है. अब लोकसभा मतदार संघ निश्चित रूप से बहुत बड़ा है. निश्चित रूप से आप जब लोकसभा का चुनाव लड़ने जा रहे हैं तो लोकसभा को लेकर और अमरावती विभाग को लेकर आपके दिमाग में कुछ कल्पना होगी ही कि ये विकास और इस प्रकार से होना चाहिए. क्या लगता है अमरावती में अभी तक, जैसे आपने बताया कि पिछले सारे टर्म में एक पिछला टर्म छोड़ के शिवसेना का ही यहाँ पे खासदार रहा, उस खासदार के दौरान अमरावती के डेवलपमेंट का और अभी 5 साल में अमरावती के डेवलपमेंट का, यानी सोच में शिवसेना यहाँ पे सत्ता में थी तब उस फर्क पड़ता है कि कोई व्यक्तिगत रूप से किसी का फर्क पड़ता है. आप शिवसेना के उम्मीदवार हो, इससे पहले भी शिवसेना का उम्मीदवार था तो चुनकर आया था, तो आप में और उनमें क्या फ़र्क रहेगा? क्या आप अपने आप को किस प्रकार अलग करते इन लोगों से आप कि अमरावती लोकसभा के लिए कुछ नया? क्योंकि देखो सबके सामने कॉमन समस्या है, किसानों की समस्या है, रोजगार की समस्या है, इंडस्ट्री की समस्या है. ये समस्या कॉमन है. रोड बनना चाहिए, फ्लाइट उड़नी चाहिए, ये सारी चीज़ इन सबसे, क्योंकि ये सारी प्रक्रिया एक नियम के अंतर्गत, केंद्रीय नियम के अंतर्गत नहीं भी यहाँ पे खासदार रहा तो जो होना है रोड बनना, सड़क से रोड बनेगी, बड़े खासदार के प्रयास नहीं भी रहे तो इसमें अलग हट के आप क्या करोगे? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जितके खासदार आपल्या इथून होऊन गेले आहे प्रत्येकाने काही ना काही काम केलं असेल, कारण का सगळे लोक रिपीट झाले आहे. आनंदरावजी अडसूळ रिपीट झाले आहेत, अनंतराव गुडे रिपीट झाले आहेत,
लोकांच्या पसंतीस उतरले आहे, लोकांच्या विश्वासावर उतरले आहे, खरे उतरले म्हणून ते रिपीट झाले आहे. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते आणि प्रत्येकाचं व्हिजन वेगळा असतो. मी इतकंच बोलू शकतो की जर परमेश्वराच्या कृपेने सेवेची संधी मिळाली तर अमरावती शहरामध्ये नव्हे, जिल्ह्यामध्ये नव्हे, तर संबंध देशामध्ये ती संकल्पना मी याच्यासाठी एक्सपोज करत नाही का अगदी सोपी आहे, कोणी हायजॅक करू शकतो. हे करू शकतो. तर काही गोष्टी छोट्या पोट्या ठेवल्या पाहिजे. आणि विषय असा आहे की सगळ्यात महत्त्वाचा हाकेला ओ मिळत नाही सिस्टीममध्ये. सर्वसामान्य माणसाच्याला रडाला खांदाही मिळत नाही. ती सिस्टीम प्रशासनाच्या माध्यमातून मी उभी करून देईन. सुरुवात अमरावतीपासून करा. अर्ध्या रात्री कोणाचा फोन आला तर एक सेवाभावी विचाराचे लोक त्याच्यासाठी 24 तास उपलब्ध राहतील. आजही आहे. नॉन गव्हर्नमेंट नाही, गव्हर्नमेंटच्या सपोर्टनी राहतील. आज नॉन गव्हर्नमेंट आहे. आजही अमरावती शहरामध्ये 24 तास कुठली टीम आणि कुठली यंत्रणा कार्यरत असते. एक फोन असा दाखवा का अर्ध्या रात्री आमच्या यंत्रणेला फोन केला आणि त्याचा रिप्लाय आला नाही. एक रुग्ण असा दाखवावा जो आला, त्याला मदत झाली नाही. एक गरीब गरजू, एक पीडित मुलगी आली आणि तिला मदत झाली नाही. हजारो मुली आल्या, न्याय मिळाला आणि त्या विषयामध्ये मजबुरी अशी असते त्याचं नावही एक्सपोज करू शकत नाही. खूप नाजूक विषय असतात. तर हे सर्व सांभाळून आम्ही काम करतो आणि निवडणुका येत राहतील, जात राहतील, पण परमेश्वरांनी एवढं काम करण्याचं भाग्यान सामर्थ्य दिलं याच्यातच तर आम्ही खुश आहोत. निवडणुका जिंकल्याच पाहिजे आणि लढलाच पाहिजे या विचाराचे आम्ही. इस आपसे बात करने में लगा कि आपका रुझान जो पूरा का पूरा है जनसेवा के तरफ है. जनसेवा और विकास. विकास यानी लोगों, अभी भी लोग कुछ विकास के नाम पे, एयरपोर्ट बना, इंडस्ट्री आई, रोड बना, फ्लाईओवर बना, ये हुआ, रोजगार मिला. इन दोनों चीज़ों में और एक जनसेवा जो काम आपका है और आप करते आ रहे हैं. आप कह रहे हैं कि लोकसभा के माध्यम से जाके इसी चीज़ को कहीं आप वेल प्लान करके उसकी जनसेवा को आपको आगे बढ़ाना. तो जनसेवा और विकास दोनों में सामंजस्य कैसे बैठे? क्योंकि देखो एयरपोर्ट भी जरूरी है लोगों को. एयरपोर्ट विकास के लिए कितना जरूरी है ना. और फिर आपकी ये जनसेवा, तो आपकी प्रायोरिटी किसको रहेगी? इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी आणि त्याला पूरक असलेलं साहित्य हे तर होणारच आहे. आज नाही होईल, 8 दिवसांनी होईल, आज नाही होईल, 1 वर्षाने होईल. परंतु शाश्वत विकास म्हणजे माणसाचा एकमेकाच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन. भावनात्मक नाही, काही ना काही आपुलकी असली पाहिजे ना. तो ऐसा अरे वह उसके दूर रहे, वो अमुक इसका, अरे वे लोगों से जमता नहीं हमारा. हा विषय सर्वथा चुकीचा आहे. प्रतिज्ञा आपल्याला लहानपणी शिकवली आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशाच्या विविधतेने नटलेला जे काही आहे लिहिलेलं, तर आपल्या देशाचं सौंदर्य याच्यात आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी दर्गा बंद राहते. हे सौंदर्य आम्हाला सादर करायचं आहे. लक्षात घ्या विषय. सगळ्यात महत्त्वाचा लोकप्रतिनिधीच्या आचरणातून ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध होतील. आणि विकासाचा जो विषय आहे, जशी संधी मिळते, मी किती काही मनावर घेतलं आणि माझं तिथे ठरवूनच केलं एखाद्याने का नाही हे यांनी म्हटलं म्हणून करायचं नाही. कधीकधी याच्यामुळे विकास थांबतो. तुम्हाला कधीकधी लो प्रोफाईल व्हावं लागेल, कधीकधी तुम्हाला जीवजुरी करावं लागेल, पण आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी तुम्हाला सर्व करावं लागेल. शिवटेकडी तुम्ही पाहता ती असं समजून घ्या की रुपयाचं काम 10 पैशात आम्ही केलेलं आहे. त्याच्यातून समाजाला चांगली दिशा मिळाली पाहिजे. आम्ही तिथे वॉटर हार्वेस्टिंग केलं. ते पूर्ण गावाला पुरणार आहे का ते पाणी? परंतु सृष्टीच्या संवर्धनासाठी आम्ही काहीतरी केलं याचं आम्हाला समाधान आहे. हर थोडा थोडा किया तो बहुत हो जाता. तिथे आम्ही किचन गार्डनिंगचं ट्रेनिंग देतो. कशाकरता देतो की शेतकऱ्यांची मेहनत काय आहे हे सामान्य लोकांना ज्यावेळेस कळेल की संभार पिकवायलाही ज्या संभार आपण गाडीवरून तसेच घेऊन घेतो, कढीपत्ता आपण तसंच घेतो कॉम्प्लिमेंटरी म्हणून, शेतकऱ्याची मेहनत कळली पाहिजे ना लोकांना. म्हणून किचन गार्डनिंग शिकवलं. जवळपास 300 लोक किचन गार्डनिंगचं ट्रेनिंग घेऊन गेले. घरामध्ये
छोटीशी शेती करतात, तेव्हा ते भाजीपाल्याचा भाव करताना 10 वेळा विचार करतात, नाही खूप मेहनत लागते म्हणून. समाजामध्ये थोडीशी तर जागृती आली ना, आम्ही तेवढा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक बगर भांडण तंट्याच्या निःशुल्क फिरतात, स्वास्थ्याचा लाभ घेतात. फळावळं आहे, लव बर्ड्स येतात, माकडं येतात, इतर जनावरं येतात, सापं आहेत, मुंगूस आहे. कधी कोणी कोणाला त्रास दिला नाही. असं जग निर्माण करायचं स्वप्न आहे. त्यासाठी थोडीशी ताकद मिळाली तेही करू. जैसा भी बात आपसे मैं कर रहा था कि जन सेवा और विकास, और आपका जो पूरा जितना मैंने देखा, युवाओं का आपके प्रति बहुत आकर्षण है, जबकि मैंने अभी आपको कहा कि युवाओं का आकर्षण पूरा मोदी के प्रति है, नई सोच के प्रति है. यानी उससे पहले लोगों को पीछे का इतिहास नहीं पता, उनको लगता कि पुरानी सरकार थी वो पूरी भ्रष्टाचारी थी, अब यहाँ यही सही हुआ क्योंकि पुराना उनको कुछ मालूम नहीं. इसमें युवा आपके तरफ, लेकिन आज की युवा पीढ़ी में विकास और ये संस्कार की बात इसलिए करा, आप राजनीति भी संस्कार के साथ में करते हैं. आपको परिवार साथ में किसी का जुड़ा हुआ, किसी महिला के साथ में जुड़ा हुआ, किसी लड़की के साथ में जुड़ा हुआ, किसकी तकलीफें, ये सब आप देखते सारा का सारा. अब इस चक्कर में अभी हम जो देख रहे हैं वर्तमान में, युवा पीढ़ी बहुत ज़्यादा क्राइम के तरफ जा रही है. अमरावती में कई जगह हम, हालांकि लोकसभा का आपका क्षेत्र है, हो सकता नहीं हो सकता पता नहीं, लेकिन एक यदि पीढ़ी बदलती है और आप विकास भी कर लिया, आपने एयरपोर्ट भी लगाया, लेकिन आपकी पीढ़ी बिगड़ी हुई है. यहाँ पे 14 साल से 20 साल के बच्चे यहाँ पे गैंग बना के घूम रहे. गांव में 50 गैंग है जो झगड़े कर रहे हैं. 15 साल का 16 साल का बच्चा जेब में ड्रग्स की पूड़ी लेके उसका धंधा करता है. जगह जगह यहाँ पे वर्ली मटके चलते हैं, जगह जगह पब चलते हैं. क्या इसके प्रति भी जिम्मेदारी नहीं बनती है? एक ठीक है, समाज सेवा के रूप में आप में, शासन में आने के रूप में भी याच्याच विकास की बात इसलिए ही नहीं कर रहा. जबाबदारी विकास आहे. विकास एक राष्ट्रीय प्रक्रिया है. विकास हा टोटल डिफरंट विषय आहे. सामाजिक मेरा दृष्टिकोन बोलना कि तुम्हाला ये नवीन, आपके अधिकारों का उपयोग इसमें आप करोगे नहीं करोगे? तुम्हाला जर अधिकार मिळाले, शक्ती मिळाली आहे, तर निश्चितपणे चुकीला दुरुस्त करण्याची किंवा चूक होऊ न देण्याची जबाबदारी तुमची आहे. आम्हाला सांगायला शरम वाटते. आमच्या गावात काय खुललं नवीन, तर पब खुलले. शरम वाटते. म्हणजे कोणाचा जिल्हा आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, वैराग्यमूर्ती यांच्या नावाने विद्यापीठ झाले, आणि त्यांच्या गावामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, शिवाजीराव पटवर्धन, प्रभाकरराव वैद्य, BT देशमुख, प्रतिभाताई पाटील या लोकांचा जिल्हा आहे. याच्यामध्ये पब खुलून राहिले. राजरोसपणे जिथं धार्मिक स्थळं आहे, जिथं आस्थेचं केंद्र आहे अनेक ठिकाणी, त्या ठिकाणी आपण राजाश्रय देऊन दारूचे दुकानं खुलून राहिलो. पिणाऱ्याला मनाई नाही आहे, पिलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे, परंतु त्याच्या एक मर्यादा असते आणि त्याची एक ताळमेळ असतो कुठल्याही गोष्टीचा. सगळ्यात महत्त्वाचं आहे, युवा पिढीनं तुमच्याकडे पाहून काय सकारात्मक दृष्टिकोनातून संदेश घेतला पाहिजे, हा महत्त्वाचा विषय आहे. आम्ही गावामध्ये युवा पिढींना घडवताना आम्ही पथक संस्कृती आणली. आज गॅदरिंग होते मुलांची, ढोल पथक वाजवतात, शिकायला परत मोकळे होतात. धार्मिकतेच्या अनुषंगानं आम्ही राजकमल चौकात हिंदू धर्माची यात्रा आहे, वलयांकित झाली पाहिजे म्हणून तिथं प्रवेशद्वार उभारला. आज तो प्रवेशद्वार इतका वलयांकित झाला की त्याला स्पर्धा होऊन राहिली त्याची. लोक जागृत झाले, आमचं काम खतम. परशुराम जयंतीची शोभायात्रा 25 वर्षा पहिले सुरू करणारा मी आहो. लोक जागृत झाले, ही गोष्ट वेगळी. आज कधी कधी बोलावतात, कधी कधी बोलावत नाही, परंतु एक पायंडा पाळला की सगळे लोक, छोट्या मोठ्या अडीअडचणी असते, समाज विखुरलेला नाही पाहिजे, एक संघ पाहिजे, आणि इतर समाजही तुमच्या उत्सवामध्ये सहभागी झाले पाहिजे. समाज घडवण्यासाठी आम्ही गणेशोत्सवाचं स्वरूप असं केलं की पूर्वी गणेशोत्सवामध्ये स्पर्धा व्हायच्या, कॉम्पिटिशन असायची एक दुसऱ्याच्याबद्दल. आम्ही सगळं डायल्यूट करून टाकलं. मी सोमेश्वर पुसतकर राधातिंद मंडळाचे, मनोज भुकेले निळखंड मंडळाचे, मिलिंद भाऊ चिमोटे श्रीकृष्ण मंडळाचे, भूषण फरतोडे रुक्मिणी गणेशोत्सव मंडळाचे, किरण भाऊ पातुरकर आहे, बाकी आनंद मिश्रा वगैरे टोपेनगरच्या शास्त्री गणेशोत्सव मंडळाचे. आम्ही एकमेकाचं टायमिंग ठरवून जातो, एकमेकाच्या उत्साहामध्ये सपोर्ट करतो. आमच्या मिरवणुकीच्या नियोजनाची जबाबदारी याच लोकांवर असते. हे अभिप्राय गणेशोत्सव एकमेकावर तलवार काढणारा गणेशोत्सव पाहिजे, एकोपा पाहिजे ना. देशात ज्या उद्देशासाठी ही चळवळ सुरू केली,
पूर्वी सिनेमाचे गाणे पाहायला मिळायचे 15 वर्षा अगोदर. आता कुठल्या गणेशोत्सवामध्ये दाखवून द्या गणरायाच्या शिवाय दुसरी. अनुकरण झालं पाहिजे ना चांगल्या गोष्टीचं. आम्हाला आनंद आहे की आमच्या गोष्टीचं अनुकरण होतं, आम्ही त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलला, हे आमचा आनंद. पार्टी ने टिकट दी और यूपी में आपका बैठा तो चुनाव लड़ना आपका निश्चित है. अब चुनाव लड़ते समय अब एक बात आपसे पूछनी है, कल रिजल्ट क्या आता पता नहीं, आपको क्या लगता आपकी जो प्रतिस्पर्धा है, जैसे अभी राणा सामने है, ताकतवर उम्मीदवार के रूप में सामने है, यदि कल कोर्ट में हारती है तो निश्चित रूप से जो भी उम्मीदवार आएगा उससे कमज़ोर, तो आप ताकतवर के खिलाफ लड़ना ज़्यादा पसंद करेंगे कि कमज़ोर के सामने? चंदू भैया, एक विषय अजून सांगतो महत्त्वाचा. निवडणुकीची जर उमेदवारी मिळाली तर आम्ही या विचाराची आमची कुठेही शाखा नाही, आमची कोणाशी स्पर्धा नाही आहे. आम्ही या गावाचे भूमिपुत्र आहोत, आम्ही टेस्टेड आहोत. आम्हाला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षापासून आजमाईश केलेली आहे. आमची उठबस आणि आमचे आदरणीय लोक सर्वांसमोर आहे. आम्ही गावात ज्यांनी आतापर्यंत काम केलं आहे, भीष्म पितामह लोकसेवेचे, लोकप्रतिनिधींचा आदर्श बीटीभाऊ देशमुख यांचा आदर्श घेऊन विकास पुरुष सुनीलभाऊ देशमुख वैचारिकदृष्ट्या काही अनेक वेळा एकमेकाच्या विरोधात होतो, परंतु आदर्श घेण्याला योग्य लोक आहे. सुलभाताई खोडके आहे, एक डिसेन्सी असते काम करण्यामध्ये. अनंतराव गुढे आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी काही अनेक अनुकरणीय कामं केली आहे. अनंतराव अडसूळ यांनी प्रश्नाची सरबत्ती लावून अनेक वेळा हे केलं आहे, जरी ते आमच्या पक्षात नाही आहे सध्या. तर काही गोष्टी छोट्या गोष्टीत 1-2% इतरांकडून शिकून माणूस 50% तर पोहोचू शकतो ना. आम्ही त्यांचं अनुकरण करून वाढलेले लोक आहोत. आम्ही कधीच कोण आहे, आम्हाला आमच्या हक्काचे, आमच्या कॅपॅसिटीचे मतं मिळावे या अनुषंगाने आणि त्या शिदोरीच्या भरोश्यावरच आम्ही पुढे जात आहोत. कोणाची कधी स्पर्धा आणि ईर्ष्या हे कधीच आमच्या लेखी नाही. पिछले 2 टर्म में जो यहाँ पे खासदार थे शिवसेना के, जो बाद में भी दूसरी शिवसेना में चले गए, उनके पास में एक ही मुद्दा कि राणा का जात सर्टिफिकेट खोटा है, ये कैंसिल हो गया तो वो खासदार बन जाते. इसी उम्मीद पे उन्होंने पूरे 5 साल निकाले. 5 साल में कोई दूसरा जनसंपर्क नहीं रहा शिवसेना के जब वो खासदार थे. तो क्या आपका भी मुद्दा रहेंगे कास्ट सर्टिफिकेट के कारण आपको भाग्य से छीका आपके टूट जाए और आपको? बिल्कुल नहीं, ऐसा कुछ भी नहीं है. आणि हा मुद्दा आमच्या लेखी नाही आहे. आमच्या लेखी असा आहे की आमचे 38-39 वर्ष या क्षेत्रामध्ये गेले आहे. मिशी नव्हती फुटली आम्हाला, तर आता हेअर डाय करावं लागते आठवड्यातून 2 वेळा. एवढा काळ आम्ही समाजाला दिलेला आहे. आणि अभी नाही तो कभी नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे त्यांचं. पुढच्या निवडणुकीपर्यंत 60त पोहोचतो आम्ही. 60त पोहोचू ना. 60 वर्षाची होऊन ना कमी जास्त. तर आता म्हातारपणी केल्यापेक्षा भाऊ होत असेल तर आता पाहून घ्या, असा विषय आहे. आणि एवढ्या वर्षाचं काम हे घेऊन जाऊ आम्ही लोकांसमोर. यानी आपके सामने वाले के उम्मीदवार की प्रतिस्पर्धा के लिए ऐसा जो आएंगे उससे हम लोग प्रतिस्पर्धा, अपने को अपना काम देखना है. आम्हाला आमच्या हक्काची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी याची उमेदवारी मिळाली तर निवडणुकीला सामोरं जाऊ. समोर कोणाला यायचं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. नहीं, कई बार रहता है ना कि जब तक आप सामने वालों को बुरा नहीं बोलो आपको वोट नहीं मिलते. आम्हाला आमच्या चांगल्या गोष्टी सांगायला फुरसत नाही आहे. आम्हाला आमच्या चांगल्या गोष्टी आठवत नाही. लोकांच्या वाईट गोष्टी कशाला आठवण ठेवायच्या? आमच्या चांगल्या गोष्टी आम्हीच जर स्वतः आठवत करायला बसलो तर आमचा गोतावळा वेगळा प्रचार होता. का तरीका क्या रहेगा आपका? क्या आपको जो अभी तक वर्तमान में उम्मीदवार है, सरकार है, क्या उस पर आक्षेप नहीं लगाऊंगे इन्होंने ऐसा किया, इन्होंने ऐसा किया, इन्होंने ऐसा मी किया, काय ये करणार सब आहे? मैं नहीं करूंगा, आप मेरे को वोट दो. मी उलट्या विचाराचा माणूस आहे. मी काय करणार? मला तुमच्याशी बोलायचं आहे. ही ब्रीदवाक्य राहील प्रचाराचा. मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी लोकांशी बोलणार. माझ्यासोबतचे जे आयडियल लोकप्रतिनिधी आहे ते लोकांशी बोलणार. ही सगळ्यात मुख्य प्रचाराचा विषय राहील आमचा. बाकी काही विषय राहणार नाही.
पूरे देश में राजनीति में बहु जहां आज निचले स्तर पर जाके एक दूसरे पे कीचड़ उछाल रहे हैं और आप कहते हैं कि मैं बिना सामने वाले को बोल के मैं मेरे खुद के बारे में बताऊंगा और चुन के आऊँगा, कैसे पॉसिबल है? वो आप देख लेना, ये चुनाव अलग रहेगा। आप अगर टिकट मिली तो नहीं, बात टिकट नहीं मिलने, फिर भी आप जिस ढंग से बोल रहे हैं कि मुझे सामने वाले के काम से कुछ नहीं करना, उसने क्या किया नहीं किया मेरे को नहीं पता, मैं क्या करूंगा ये बताना है। अभी बड़े बड़े लेवल पे लोग पूरे मन से, यानी यहाँ तक कि विधानसभा में, लोकसभा में भी लोग एक दूसरे पे आक्षेप उठा एक गोष्ट सांगतो ना, प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते, हर एक का काम करने का तरीका अलग रहता है। मेरे मुंह से कभी तो भी कंट्रोवर्शियल बातें आपने सुनी क्या? नहीं। मैं 1+1 2 में विचार रखता, 1 - 1 0 में विचार रखता नहीं। मैं जोड़ने में विश्वास रखता हूँ। मैं किसी को भी टीका टिप्पणी करूँगा नहीं, बिल्कुल वो करने की मुझे आवश्यकता नहीं। सगळ्यात पहिला विषय, लोक समजदार आहे ना, लोकशाही आहे ना, हे लोकांनीच आणलेली सिस्टीम आहे ना। बरोबर। मोठमोठे आले, मोठमोठे चालले गेले, हे लोक आहे, यांना काही सांगायचं काम नाही आहे। लोक इतके हुशार आहे, इतके हुशार आहे, काही सांगायची आवश्यकता नाही। स्वतः कोणाला वाईट म्हणून वाईट व्हायचंच नाही। आपण काय आहो, काय करणार आहो, मुद्द्याचं बोला लोकांसमोर, लोकांना पसंद पडेल। आपका मुख्य चुनाव का मुद्दा, दिनेश बुब हमारे साथ में थे अभी, मैंने बहुत इंटरव्यू लिए, बहुत लोगों से बात की, रोज़ाना राजनीतिक उठापटक देते, किस हद तक भाषा में उतरा जाता। हमने अभी कुछ दिन पहले देखा कि बड़े बड़े मंच से किस प्रकार बोला जाता है, अपमान किस तरह किया जाता है, भाषा किस तरह वापरी जाती है, ये राजनीति का स्तर हो गया। और ऐसे में दिनेश बुब कहते हैं कि मैं क्या हूँ ये लोगों को बताना है और लोगों को पता है, जाके सिर्फ उनसे बात करनी है और मेरे बारे में बताना है, किसी को भी किसी पे आक्षेप ना लेते। क्योंकि अक्सर हमने देखा कि दूसरे कितना बुरा किए, मैं उतना नहीं करूँगा, आप मुझे वोट दो। आज तक हमने ऐसे ही देखा, पिछले 5 सालों में हमने देखा कि आनंदराव अरसुल लगातार सिर्फ नवनीत राणा का कास्ट सर्टिफिकेट कैंसिल करने के लिए पूरी जद्दोजहद में लगे कि उनका कास्ट सर्टिफिकेट कैंसिल हो जाए तो उनका मतलब वही बिल्ली के भाग्य से छिका टूट जाए, ऐसी वाली बात होती। यदि कास्ट सर्टिफिकेट कैंसिल होता है तो निश्चित रूप से सामने शायद हो सकता दिनेश बुब के सामने वापस आनंदराव अरसुल वर्सेस दिनेश बुब चुनाव हो, ये भी हो सकता। तब आनंदराव अरसुल के सामने क्या प्रश्न रहेगा, क्या अब कास्ट का तो प्रश्न रहेगा, निश्चित रूप से विकास की बात करनी पड़ेगी। विकास के बारे में ऑलरेडी 10 साल उन्होंने क्या वर्क किया ये भी समझ में आएगा। और दिनेश बुब का यह कि एक अलग प्रकार से चुनाव यह होगा, देखते आने वाले समय में क्या होता है। एक महत्वपूर्ण जानकारी, उनके बारे में बहुत कुछ आज नया जानने को मिला और इस माध्यम से आप तक ये पहुँचे हैं। हम भी उम्मीद करते हैं कि टिकट यूपी में सेना को जाए और दिनेश बाबू को टिकट मिले तो निश्चित रूप से नया चुनाव देखने को मिलेगा। नमस्कार।